आता इथे खूप गरम वाटून राहिलं. मित्रांनो, मी आता चहा ठेवतो आणि मग बोलूया. चहा उकळत आहे. इकडे मी दूध पण ठेवून दिलं आहे. नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. सर्व सबस्क्रायबरांना माझा नमस्कार आणि शुभ सकाळ. मी आता दर रविवारी एक 5 मिनिटाचा ब्लॉग असा बनवत जाईल, कारण ज्यांनी मला यूट्यूब चॅनलची माहिती दिली आणि ज्यांनी मला उत्साह वाढविला या यूट्यूबमध्ये, माझ्या मित्रांनी किरणनी, तर त्यांनी सांगितलं आहे की दर रविवारी जर तुम्ही एक 5 मिनिटाचा ब्लॉग बनवला तर आपण सबस्क्राईबशी संपर्कात राहतो आणि आपल्याला बोलण्याची प्रॅक्टिस होते आणि सबस्क्राईब पण आपल्या ओळखीचे होऊन जातात, असं ते बोलले. मग आता जसं आहे यूट्यूब चॅनलला, आणि तसं पाहायला गेलं मित्रांनो तर मला यूट्यूब चॅनल खूप आवडला, कारण हे फार पूर्वी नाही होतं. जेव्हा आम्ही 10वी-12वीला मी होतो तेव्हा मी असे स्टेजवर गाणे वगैरे म्हणायचो, तेव्हा हा विषय नाही होता, नाही तर आम्ही कधीच व्हायरल झालो असतो. पण असो, जे आहे आता शेवटच्या पायरीलाही मिळालं काहीतरी यूट्यूब चॅनल, की आपली कला आपण सादर करू शकतो. जसं मी गाणे म्हणतो, मला गाण्यात खूप आवड आहे. जुने गाणे किशोर कुमार, मोहम्मद रफी साहेबांचे, असे जुने लता मंगेशकरजी यांचे खूप जे काही चांगले हिट्स गाणे आहेत ते आम्हाला खूप आवडतात. म्हणून मी ते गाणे सादर करतो आणि खास करून माझ्या यूट्यूबवर चॅनलवर तुम्हाला गाणेच मिळतील, थोडेफार डायलॉग्ससुद्धा मिळतील. आणि तुम्ही असेच बघत राहा माझ्या यूट्यूब चॅनल आणि मला सबस्क्राईब करा. मला खूप आवड आहे या सर्व संगीताची, आणि ते संगीत सादर करायला मला हा यूट्यूब चॅनल प्लॅटफॉर्म मिळाला. मी यूट्यूब चॅनललाही धन्यवाद करतो की असं चॅनल बनवलं आहे की ज्यातून आम्ही आमची कला सादरीकरण करून घराघरात पोचवू शकतो मोबाईलद्वारा. आणि जर कुणाला पटलं तर ते सबस्क्राईब करणार, कुणाला नाही पटलं ते नाही बघणार, पण नाही पटलं तरी सबस्क्राईब करा, कारण मला खूप आवड आहे या विषयाची. आता ठीक आहे, मला चहाचा आवाज येतो आहे, मी दूध टाकून घेतो आणि मग बोलतो.